नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी येत आहे भुजबळांसंदर्भातली। भुजबळांच्या शपथविधीच्या येवल्यात जल्लोष। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी झाल्यानंतर आज 20 मे रोजी माजी उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेले छगन भुजबळ यांचा मुंबई येथे राजभवनात शपथविधी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यासह येवल्याचे आमदार असलेले मंत्री छगन भुजबळ यांचा येवला लासलगाव मतदारसंघात ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिषबाजीने भुजबळ कार्यालय व विंचूर चौफुली येवला येथे मोठा जल्लोष पाहायला मिळाला। अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले धनंजय मुंडे यांचे खाते काढून घेतल्यानंतर ते खाते आता छगन भुजबळ यांना दिलं जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। छगनरावजी भुजबळ साहेब हे 25 वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करत आहे। जनतेचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे। मध्यंतरीच्या काही कालावधीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं, संपूर्ण तालुका नाराज झाला होता। आज योगायोगाने त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं, ही तालुक्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाची बातमी आहे। आम्ही सर्व कार्यकर्ते आणि तालुका भुजबळ साहेबांच्या आनंदामध्ये सहभागी असून त्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे येवला तालुक्याचा विकास होईल, सामान्य माणसाच्या काम होईल आणि त्यांना नागरी पुरवठा खाते मिळाल्यामुळे सर्वांना रेशन असं मोफत भेटेल अशी आमची अपेक्षा आहे। आदरणीय भुजबळ साहेबांना हार्दिक शुभेच्छा। आमच्या सर्वांचे बाप म्हणजे छगन भुजबळ आणि अजितदादा पवार यांनी आमची जी मागणी होती साहेबांना मंत्रिपद देण्याची, अजितदादांना स्वतःचा प्रणाम आहे आमचा एक भुजबळ साहेबांचा कार्यकर्ता म्हणून। भुजबळ साहेब आगे बढ़ो। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।